जेवढ्या काही बॅच आम्ही घेऊन जातो, सह्याद्री असो किंवा हिमालय असो, आम्ही एक गोष्ट प्रामुख्याने खूप काळजीने लक्ष देतो, कारण की ते म्हणजे इन्शुरन्स. कारण की त्याने आम्ही सेफ होतो आणि आमचे पार्टिसिपंट पण सेफ होते आणि त्यांची फॅमिली पण सेफ होते. पण इन्शुरन्स काढताना काय काळजी घ्यावी, तर आम्ही जी घेतो तर त्याचं एक जस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सह्याद्रीत काढतो, पण हिमालयामध्ये वेळ आपल्याला सांगून येत नाही. बऱ्याच वेळा अशा ठिकाणं असतं की तिथं आपलं मोबाईल चालत नाही. त्यामुळे आपण अशा प्रकारे इन्शुरन्स काढायला हवा की जेणेकरून तो कॅशलेस असायला हवा, त्या कंपनी जेन्युइन असायला हवी. बरेच जण एक गोष्ट मला जाणवते की म्हणजे पैसे वाचवण्या फॉर्मॅलिटीसाठी फक्त इन्शुरन्स काढतात. तर इन्शुरन्स ही आपली जी सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन नसून तो एक सुरक्षा प्लॅन आहे किंवा आपल्याला सेफ्टी प्रोव्हाइड करते. त्यामुळे आपल्याकडे इन्शुरन्स असला पाहिजे आणि तो इन्शुरन्स योग्य कंपनीचा असायला हवा, जेणेकरून तिथून तुमचा कॅशलेस असायला हवा. ज्यावेळेस तुम्हाला नेटवर्क नसेल तरी सुद्धा तो चालणारा असायला हवा. तर ही आपण काळजी इन्शुरन्सच्या बाबतीत घेतली पाहिजे. इथे आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही, कारण तिथं वेळ ही आपल्याला सांगून येत नाही. अल्टिट्यूडमध्ये कुणालाही त्रास होऊ शकतो. म्हणजे रेग्युलर जाणाऱ्या एखाद्या ट्रेकरला, गिर्यारोहकालाही त्रास होऊ शकतो, तिथल्या गाईडलाही त्रास होऊ शकतो, शेर्पालाही त्रास होऊ शकतो. तर तुमच्या आमच्यासारखे आपण जे रेग्युलर कधीतरी नौखे जाणार आहोत, तर ह्यांनी काळजी म्हणून आपण इन्शुरन्स जो आहे हा कंपल्सरी काढायला हवा. हे आम्ही आमच्या पार्टिसिपंटला 100% सांगतो, त्यांच्यात ते बिंबवतो. आजपर्यंत आमच्या इन्शुरन्सचे लाखो रुपये वाया गेले आहेत. आम्ही असंच म्हणतो की ते वायाच जाऊ देत, पण ही काळजी म्हणून हे आपण आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी नक्की काढलं पाहिजे.